श्री स्वामी समर्थ। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। देवपूजा करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। आपल्यापैकी अनेक जण देवपूजा करतात, परंतु देवपूजा ही जर व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला त्याचे फळ सुद्धा प्राप्त होत नाही। आणि म्हणून अनेक जण असे म्हणतात की आम्ही अनेकदा दिवसभरातून 2 ते 3 वेळा देवपूजा करतो, तरी आमच्या जीवनामध्ये अडीअडचणी कटकटी निर्माण होत असतात। या सर्वांचा दोष आपण देवी देवता यांना देत असतो, परंतु आपण जेव्हा देवपूजा करत असतो ती योग्य पद्धतीने करत नसल्याने सुद्धा आपल्याला त्याचे फारसे लाभ प्राप्त होत नाही। कळत नकळत आपल्या हातून असे अनेक चुका घडू लागतात आणि या चुकांमुळे आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी, दारिद्र्यता व गरिबी निर्माण होते। आपल्या मंदिरात जे काही देवी देवता यांचे फोटो व मूर्त्या आहेत त्यांचे तोंड कधीही चुकून दक्षिण दिशेला नसावे। भगवान शिव शंकराच्या मंदिरात गेल्यावर तेथे झांज वाजविणे, सूर्य मंदिरात शंख वाजवणे, कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये बासरी वाजविणे हिंदू धर्मशास्त्रानुसार अमान्य आहे। देवांच्या फोटोला किंवा देवाच्या मूर्तीला गंध लावत असतो त्यावेळी कोणत्या बोटाचा उपयोग करावा हे सुद्धा अनेकांना माहिती नसते। देवी देवतांना गंध लावताना आपल्या करंगळीच्या बाजूला असणारे बोट त्याद्वारेच आपल्याला गंध लावायचा आहे। त्या बोटाला आप अनामिका असे म्हणतो। देवापुढे आपण जेव्हा नारळ वाढवतो तेव्हा अशावेळी नारळाचा शेंडीचा भाग देवापुढे करायचा असतो। ही गोष्ट अनेकांना माहिती नसते आणि म्हणूनच त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागतो। जर आपल्या देवालयामध्ये आपण एकापेक्षा अनेक दिवे प्रज्वलित करत असेल तर अशा वेळी एका काडीने 3 दिवा आपल्याला प्रज्वलित करायचे नाही। आपल्यापैकी अनेक जण दिव्यातील वात हाताने सारतात, हे सुद्धा हिंदू धर्मशास्त्रामध्ये चुकीचे मानले गेले। जर तुम्हाला एखादी प्रेतयात्रा दिसली तर त्या प्रेतयात्राच्या जवळ जाऊ नका, पण जर कोणत्याही कारणाने जर तुम्ही जवळून गेला असाल तर अशा वेळी त्या प्रेतयात्रेला नमस्कार अवश्य करा। यामुळे कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही। जर तुमच्या घरातील सदस्याला एखाद्या व्यक्तीने नवीन कपडे दिले असतील तर ते नवीन कपडे परिधान करून अजिबात झोपू नका, कारण की नवीन कपडे परिधान करून झोपणे अशुभ मानले जाते। जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो तेव्हा त्याच्या अंगावर कोरे व नवीन कपडे घातले जातात। आपल्या स्वयंपाक घरातील मीठ कधी हाताने घेऊ नये, तसेच आपल्या तळहातावर ठेवू नये। असे कृत्य ज्या घरामध्ये वारंवार केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही व त्या घरामध्ये नेहमी अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्यता वास करत राहते। आपल्यापैकी अनेक जण श्री गणेशांना तुळस वाहतात, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गणेश चतुर्थी सोडता कोणत्याही तिथीला श्री गणेशांना तुळस अर्पण करू नका, कारण की तुळस श्री गणेशांना अप्रिय आहे। म्हणून श्री गणेशांना तुळस कदापि वाहू नये। त्याचबरोबर दक्षिण दिशेला पाय करून अजिबात झोपू नये। अनेक जण उंबरठ्यावर शिंकतात, असे केल्याने सुद्धा अनेक अशुभ घटना घडतात। आपल्यापैकी अनेकांना दाताने नख खाण्याची सवय असते, ही सवय अत्यंत वाईट आहे। या सवयीमुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता, गरिबी येऊ शकते आणि त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवतात। शनिवारी चुकूनही स्वयंपाक घरामध्ये गोडे तेल बाहेरून आणू नका। जेव्हा आपण घरामध्ये लोणी बनवतो तेव्हा सोमवारचा दिवशी लोणी अजिबात काढू नका। जर तुम्ही श्री महादेवांना व शंकराच्या पिंडीवर बेलाची पत्रे अर्पण करत असाल तर ती नेहमी पालथी वाहायला हवी, ती कधीही सरळ वाहू नये। जेव्हा आपण कुणाच्या घरून बाहेर जातो तेव्हा कधी जातो असे म्हणू नका, येतो असेच म्हणा। या बारीक सारीक गोष्टीचे पालन करा आणि स्वतः अनुभव घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा।